लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. सावनेर विधानसभेमध्ये आपण सावनेर शहरात आलेलो आहोत आणि येथील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कोण बाजी मारणार, कोण पुढे, काय कोणाचा माहोल आहे याबद्दलच्या सावनेरवासियांकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आजीबाई कुठे चालल्या? कुठे चालल्या? आम्ही लोगड बुदलेले. लोगड बुदला. कुठं राहता? बीडगाव. बीडगाव. आता या निवडणुका सुरू आहे. हो, तर तुमच्या इकडं म्हणजे कोणाचा माहोल वाटते? कोणाचा माहोल वाटते? असा कोण येणार बा? कोणाचा माहोल वाटतो? का सांगा बाप्पा आपण आता. लोहगड म्हणजे तुमच्या कळमेश्वर तहसील येते ना? हा. तिकडं असं कोणाचा माहोल वाटते? कमळ, पंजा. कमळचा साईन. हो का? कमळचा वाटते. हो का? ठीक आहे. कुठे राहत तुम्ही? केडवदला. केडवदला राहता. हो का? आपला विधानसभेच्या ज्या निवडणुका सुरू आहे, तर कोणाचा माहोल वाटते आपल्याला? कोण येणार असं काही चित्र? मोदीच येणार आहे. मोदी उभा नाही. आशिष बाबू उभे आहे. हा. म्हणजे BJP येणार. हो का? तुम्हाला काय वाटते? कुठं राहता? काय सांग, मी सोनखामला राहते. कुठे? कोणता? सोनखाम काटोल तहसील. काटोल. आता आपल्या विधानसभा सुरू झालेली आहे, तर आपल्याला इथं असं कोणाचा माहोल वाटते? BJPचा. हो का? आशिष देशमुख. जे भावी आमदार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? सावनेरचा विकास व्हावा. सावनेर शहराचा विकास व्हावा. सावनेर शहराचा विकास व्हावा. काका कुठं राहता आपण? वाढोना म्हणजे आपला दाबेवाडा बच्चा. कोणाचा माहोल वाटतो आपल्याला? भाजप, काँग्रेस? दोन्ही माल वाटतो. दोन्ही वाटतं. टक्कर कशी वाटते? तेवढा नभाव नाही बा आपल्याला. नाही. दोघांचे माहोल वाटतो. दोघांचा माल. हो का? प्रभाव कोणाचा चांगला जास्त वाटतो? तेवढा नाही माहिती. कुठं राहता? खानगाव. हे आपलं इथं आपलं जवळ सावनेरच्या बाजूला. हो का? कोणाचा माहोल वाटते आपल्याला? आशिष बाबू देशमुख. भावी आमदाराकडून काय अपेक्षा आहे आपल्या? सावनेरचा विकास आणि ग्रामीणचा विकास नाही झालेला आहे. हॉस्पिटल, कॉलेज बनवून तिथे. हो. हॉस्पिटल, कॉलेज व्हायला पाहिजे. आणि क्रीडा संकुलित नाही इथं. आम्ही स्पोर्टची मुलं आहात. हो का? म्हणजे क्रीडा संकुलन म्हणजे ग्राउंड वगैरे हे ते व्हायला पाहिजे असं आपली अपेक्षा आहे. हो. ग्राउंड वगैरे काहीच नाही तर काही सपोर्ट सिस्टम नाही. हो. आतावरी काही काम नाही झालं काही नाही. हो का? काय नाव? मंथन डोईजा. धन्यवाद. कळमेश्वरला राहता. तिथं कळमेश्वरला आपल्या कोणाच्या माहोल असं वाटतो? इलेक्शनमध्ये काही माहोल नाही कोणाचा सांगता येत. हो का? आता जे कळमेश्वरमध्ये समस्या भरपूर समस्या आहे. कोणी नेता समस्या सर्वसाधारण लोकांच्या सोडवत नाही. बेरोजगारी आहे. 9-1 शिकून पडली आहे. नोकऱ्या नाही आहे. रस्ते नाही धडाचे. आणि लाडली बहिणीला 1500 रुपये दिले. कर्मचाऱ्याचे जुलै महिन्यापासूनचे पगार अटकले आहे. त्यांचे पोराबाई. भावी आमदार येणार आहे निवडून, त्यांच्याकडून काय अपेक्षा राहील आपल्याला? काही नाही. कोणताही आमदार येईन हे माहीत आहे मला. अपेक्षा काय राहणार? काही अपेक्षा नाही. या नेत्याकडून कोणतीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आणि कोणताही नेता लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. खापा. हो का? कोणाच्या माहोल आहे खाप्यामध्ये वाटते? दोन्ही याचा आहे. हो का? पण निवडून कोण येईन असं वाटते आपल्याला? आलं तर BJP चालली पाहिजे मला. का बरं? त्याच्यानं आपल्याला लगेच फायदा आहे ना. असा आहे ना. फायदा आहे? कोणता फायदा आहे? काय नाही, काही सवलती भेटल्या पाहिजे. लाडकी बहीण काढली ना? हो, तेही आहे. काही रोजगार आहे, काही आहे. पाहिजे ना आपल्याला. पैसे भेटले लाडकी बहीणचे? मिळाले. काय केलं पैसे? आता घरीच लागले ना. लाडी चिवडा फरायचं. दिवाळी चांगली. भावाच्या घरीच चाललो आता आम्ही. हो का? म्हणजे दिवाळी चांगली आली. हो, मजेत. काय म्हणते? का? काय म्हणते? काहीच तर नाही. कोणत्या कॉलेज आली? मोठ्या डिस्ट्रिक्ट काटोल. का? हो.
कसं वाटतं बस? बसमध्ये दिवाळीचा तर आलाय ना, पूर्ण गर्दी चालू आहे आणि बसाच्या सीटा पुऱ्या खराब आहे. हो. आपलं सावनेर विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. आपल्याला इथं सावनेरमध्ये कोणाचा माहोल वाटतं असा? माहोल तर दोन्ही पार्टीचे आहे. दोन्ही पार्टीचे आहे. आता जे उमेदवार उभे आहे, जे भावी आमदार, यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? आमची काही अपेक्षा नाही, आमची विकासाची अपेक्षा काहीच नाही. मग हो का? सावनेरचा जो विकास आहे हा असा समाधानकारक वाटते का आपल्याला? विकास झालाच नाही तर कुठं समाधान राहील. आता 3-4 टर्म केदार साहेब होते. हां मंत्रीपद पण होतं त्यांच्याकडे. तर असं सावनेरमध्ये आपल्याला समाधानकारक विकास? सावनेरमध्ये पाय आता तो उड्डाण आमदार असन, पण इथं नगर परिषदमध्ये BJPचीच बॉडी होती ना. मग त्यानं त्याचं काम आहे ना समस्या घेऊन आमदारपाशी जायचं. हे आपल्या अभिमान मंदिर राहिले, तो आपल्या अभिमान मंदिर राहिला. आमदार थोडी यांच्यापाशी येणार आहे. कोणत्या समस्या आहे आपल्या इथं? आपल्या इथं काय समस्या काहीच सोय नाही आहे. तसं एक लावरीस सारखा पडला आहे. आरोग्य व्यवस्था, दवाखाना काहीच नाही आहे. दवाखाना नाही आहे. बाहेरून कोणी बी जर आले तर त्याच्यासाठी राहायला एक धर्मशाला नाही आहे. काही नाही, काही सोय नाही आहे इथं. हो का? रोड, रस्ते, नाले. रोड तर असे आहे की रोडवर तुम्ही जाऊन झोपून जा, असे रोड आहे लागतं. रोडचे काही प्रॉब्लेम नाही. रोड कुठे बी जा, कोणत्यामध्ये जा, पाणी गिनी आता ते पाणी कमी जास्त होतच राहते ते. हो का? आरोग्याची व्यवस्था म्हणजे सुधारायला पाहिजे असं काहीच नाही आहे. सगळे लावरीस पोरं पडल्या, सगळे जिकडे तिकडे पडले आहे. काहीच ढंग नाही आहे. हो का? सावनेर तहसील तर एकदम टेकल्यासारखी पडली आहे. हो ठीक आहे. कुठं राहता तुम्ही? 15 खेडीला. 15 खेडी म्हणजे आपल्या बाजूलाच आहे. हे पाटा आपल्या सोयाबीन पाशी. हो का? मला सांगा, आता या निवडणुका सुरू आहे तर कोणाचा माहोल वाटते आपल्याला? मोदीचा वाटत आहे. जो आपल्या ह्या आहे नाही का, कार्यकर्ते आहे, सर्व गोष्टी आपल्या बीजेपी. तो आपल्याला असं वाटते का बा तो आला म्हणजे सगळ्या लोकांचं चांगलं भलं करण बा बायाचं. पण फक्त हेच आहे का पोरं खाली आहे. पोरं खाली आहे म्हणजे बेरोजगारी वाढली आहे असं नाही आपलं. महागाई वाढली, सर्व गोष्टी वाढल्या, पुरं आपलं हे नाही होत. हे समस्या आपली एवढी आहे का आपलं जसं झालं पाहिजे बा, एवढी समस्या आहे आपली. आता या विधानसभेमध्ये कोण निवडून येणं असं वाटते आपल्याला? मोदी चिन्ह. तिथं उभा नाही जी ते BJPकडून आशिष देशमुख आणि काँग्रेसकडून अनुजाताई केदार. ते आपल्याला आपले आपल्या याच्यातून शेनूर केदार तर आपल्याला चालतच नाही. आपल्याला नाही चालत तो शेनूर केदार. काहून का साऱ्या बैमानी केल्या त्याने. हो का? काय नाव आपलं? संध्या भोंगाडे. हो का? बाबाजी कुठं राहता आपण? रोनाळा. कामठी जवळ रोनाळा. कामठी जेवढी राहणार आहे. आपल्या सावनेर विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला कोणाचा माहोल वाटते? मला तर आता आशिष देशमुखचा माहोल होऊन राहिला आहे. हो का? आता गावामध्ये विकास तर काही झाला नाही आहे. शहरामध्ये तुम्ही इथंच राहता सावनेर? हो. बेरोजगारी पण खूप वाढली आहे मोठ्या प्रमाणात. कोणत्या समस्या आहे इथे सावनेरला? सावनेरमध्ये आता तुम्हाला दिसूनच राहिलं आहे, बेरोजगारीचे कारण खूप आहे. कामं नाही पुराणलं आहे. खाली पिली घुमते इकडे तिकडे. त्यामुळे थोडासा त्रास होते. कंपन्या नाही आमच्या क्षेत्रामध्ये, विकासचा दर कमी झाला आहे. कंपनी आहे ना, ATMDC आहे या साईडला आहे ना. पेमेंट नाही ना तिथं. हो का? पेमेंट खूप कमी भेटते तिथं. हो का? 8-10 हजारमध्ये काही गुजारा होत नाही घराची. काहून पडतं आम्हाला भाऊ? काहून पडतं रे बाबा तुम्ही? या इकडं. या इकडे महाराष्ट्रामध्ये आपलं भाषण द्या. कोणती सरकार येणार आहे? मला सांग, आता निवडणुका सुरू झालेल्या आहे आपल्या विधानसभेच्या. तर आपल्या इथे जे उमेदवार उभे आहे यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहे भावी आमदारांकडून? आतापर्यंत जे काम झालेलं नाही आहे ते काम करायची अपेक्षा आहे माझ्या आमदार साहेबांना. जे बी काही निवडून येईल अपेक्षा अशी आहे का काही काम सावनेरमध्ये काही झालेलं नाही आहे. कोणत्या समस्या आहे सावनेरमध्ये? पुष्कळ समस्या आहे. कुठे जागा नाही आहे, गार्डन नाही आहे, दवाखाने नाही आहे, रस्ता पाहिजे बरोबर, शिक्षण नाही आहे. शिक्षण नाही आहे.
शिक्षण जे कॉलेज पाहिजे, हां हां मुलांना जे शिक्षण पाहिजे, उच्च शिक्षण ते नाही आहे. हे सर्व उपलब्ध पाहिजे सावनेरमध्ये. हां म्हणजे त्या अपेक्षा आहे भावी. हो अपेक्षा आहे आमदारांकडून. हो. केदार साहेब होते ना 3-4 टो. केदार साहेब आता 5 वेळा झाले, 4 वेळा झाले. हो का. तरी काही प्रोग्रेस नाही आहे. प्रोग्रेस नाही. आता प्रोग्रेस पाहिजे ना, काही परिवर्तन पाहिजे. भावी आमदाराकडून अपेक्षा. हो. हो का. कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? आता माहोल म्हटलं म्हणजे आता सर्व्हिसकडे आहे. ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांच्याकडे परिवर्तन आहे सर्व. हो का. हो म्हणजे पैसेवाल्यांकडे परिवर्तन आहे. हो. पण तुम्हाला काय परिवर्तन पाहिजे की काय? परिवर्तन पाहिजे ना. परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. हो का. बद्दल काही नाही बोलायचं. नमस्कार. आम्ही चॅनलकडून आलो आहे. आता आपल्या इथे निवडणुका सुरू झालेल्या आहे विधानसभेच्या सामने. तर आपल्या इथे भावी आमदाराकडून कोणत्या कोणत्या म्हणजे अपेक्षा आहे जे येणार निवडून, त्यांच्याकडून अपेक्षा आहे? इथे समस्या कोणत्या आहे सावनेरमध्ये? समस्या म्हणजे काय, त्या नवीन नवीन काहीतरी उद्योग झाला पाहिजे, त्यासाठी उद्योग झाले पाहिजे. म्हणजे उद्योग आले पाहिजे आणि युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, ही अपेक्षा आहे भावी आमदाराकडून. हो का. आणि आपल्या इथे आता माहोल कोणाचा वाटतो इथे शहरामध्ये? आता सोसा नवीन याच्यामध्ये आशिष देशमुखचा वाढून राहिला. आशिष देशमुखचा वाढ. हो का. आता 3-4 टर्म इथे कसं म्हणजे आमदार केदार साहेब, तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये इथं विकास झालेला आहे का? समाधान आहे का? आपल्या समाधानकारक विकास झालेला असं समाधान वाटत पण ते काय विशेष नाही वाटत ना. प्रत्येक विशेष काही वाटत नाही. हां. इथे अजून कोणकोणत्या समस्या आहेत सावनेरमध्ये? बरेच कॉलेज आहे नवीन, हे काय म्हणजे पॉलिटेक्निक वगैरे, पॉलिटेक्निक कॉलेज वगैरे म्हणजे यायला पाहिजे. शैक्षणिक शैक्षणिक आणि आरोग्याच्या सुविधा ते बी आता उपलब्ध आहे म्हणा तशा, पण तेवढ्या पुन्हा कमी व्हायला पाहिजे ना. चांगला सरकारी दवाखाना आहे ना. आहे. सुविधा आहे. सुविधा मिळतात. हो ठीक. धन्यवाद. सावनेर विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. काय वाटते आपल्याला सावनेरमध्ये कोणाचा माहोल वाटतो? सावनेरमध्ये सावनेर विधानसभा, कडमेश्वर विधानसभामध्ये सावनेरमध्ये फक्त अनुजा सुनील केदार म्हणजे केदार साहेब. केदारचे समर्थक वाटते आपण इथे. टी शर्ट केदार साहेब. बिलकुल बिलकुल एकदम कट्टर समर्थक. हो. आणि कोणकोणती विकासाची कामे झाली इथे? सावनेरमध्ये हॉस्पिटल आहे, बनलेलं आहे, बनतच आहे. त्याचे पण पोलीस स्टेशनची इमारत झाली, कोर्टाची इमारत पण बनत आहे. त्याचबरोबर हा रोड बघा, ह्या रोडवरचे ते बघा, हे स्ट्रीट लाईट पासून तर ते सिम्बॉलपासून तर तिथून बुरुजवाड्यापासून तर अख्ख्या शिवाजी पुतळ्यापर्यंत त्या प्रकारचे सर्व कामं हे केदार साहेबांनी केले. रोड पण आरोग्याची व्यवस्था बरोबर नाही म्हणते. आता आम्ही लोकांना इथे जनतेची प्रतिक्रिया घेतल्या, तिथं सुविधा नाही आहे म्हणते. सर्व प्रकारच्या सुविधा आहे, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सुविधा आहे सावनेरमध्ये. पण काही लोक आहे की नाही, जे बिन डोक्याचे लोक आहे की नाही, ते ह्या प्रकारच्या काही झालं तर रेफर करतात म्हणते. नाही, हे सर्व गलत आहे. जेणेकरून जे एकदम क्रिटिकल पेशंट असतात ते त्यांना ते नागपूरमध्ये रेफर करतात, की जेणेकरून थोडे बहुत जे म्हणजे एंडवर असतात की नाही त्यांना ते रेफर करतात. बाकी सर्व इलाज आहे की नाही आपल्या सावनेरमध्ये होत असतो. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून उत्तम व्यवस्था आहे. सर्व प्रकारचे पॉलिटेक्निक कॉलेज नाही म्हणतात. कडमेश्वर विधानसभामध्ये कोणते कॉलेज आहे आता एवढे मोठे? विधानसभेमध्ये सावनेर कडमेश्वर विधानसभा हे सावनेरमध्येच येते ना, की ते नागपूरमध्ये थोडी येते ना. आता सावनेरमध्ये तेच आहे ना. सावनेरपासून नागपूर किती किलोमीटर दूर आहे? अख्ख्या 20 मिनिटाचा रस्ता आहे. विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की आपल्या इथं असायला पाहिजे म्हणजे पॉलिटेक्निक कॉलेज, उच्च शिक्षित असं म्हणजे नागपूरला जावं लागतं त्यांना. तर इथेच आहे ना, सावनेर विधानसभेमध्येच आहे ना, कडमेश्वरमध्ये आहे. तिथल्या जास्त दूर आहे का इथनं? आपलं अंतर दूर आहे, सावनेरला यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे युवकांची. ते पण अपेक्षा पूर्ण होऊन जाणार साहेबां थ्रू. तेच विचारत आहोत मी. युवकांची अशी आहे अपेक्षा की इथे उच्च शिक्षित म्हणजे एखादं कॉलेज असायला पाहिजे. इथे 12वीपर्यंत आहे, ग्रॅज्युएशनपर्यंत आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पण कॉलेज आहे. आणि राहिली इंजिनिअरिंग आणि याची कॉलेजची कडमेश्वर विधानसभामध्ये सर्व कॉलेजेस आहे, की जेणेकरून आणि नागपूर जास्त दूर नाही, 20 मिनिटाचा रस्ता असल्यामुळे कॉलेज नागपूरला जास्तीत जास्त लोक प्रमाणात जातात. त्यामुळे सर्व व्यवस्था तिथपे आजूबाजूला आहे. आणि वरतून MIDC एरिया पण लोकांच्या ज्या आहे समस्या त्या आता पूर्ण होणार का? हो पूर्ण 100% होणार आहे. महाविकास आघाडीनंतर सर्व व्यवस्था होणार. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोणाची सरकार यावी असं? काँग्रेस महाविकास आघाडी येणार. हो. मला सांगा सावनेरमध्ये असा माहोल कोणाचा वाटतो?
सुनील केदार साहेबांचाच माहोल आहे, अनुजा केदार साहेब मॅडमचा. हो का? आता 3-4 टर्म झालेले आहे केदार साहेबांचे. काही फरक पडत नाही. साहेब 25 वर्षापासून या विधानसभेत अहोरात्र रोज काम करत आहे. बाहेरून आलेला पार्सल. इथे कोणत्या कोणत्या समस्या आहेत सावनेरमध्ये? समस्या भरपूर आहेत. ज्या नगर परिषदच्या समस्या आहे, आपण फंड आणला, तो फंड BJPच्या लोकांनी वापस पाठवला. विकास कामं होऊ दिलेले नाही. तर आपण जितकेही पैसे रोडसाठी आणले, नाल्यांसाठी आणले, जितके साहेबांचे कामं होऊ शकत होते साहेबांनी केले. पण 15 वर्षापासून जे BJPची सत्ता आहे नगर परिषदला, त्यांनी साहेबांचे कामं होऊ दिले नाही. अडथळे आणले आणि तोच प्रचार ते घेऊन या विधानसभेत करत आहे. हां, त्यांच्या काही म्हणजे प्रभाव पडणार का? काही प्रभाव पडणार नाही. 100% आमची सरकार येत आहे. अनुजा सुनील केदार मॅडम 100% निवडून. आता जे अमोल देशमुख आहे, काँग्रेसचे समर्थक सांगतात, तर त्यांच्या काही काँग्रेसवर म्हणजे होटांवर काही अमोल देशमुखमुळं काँग्रेसला काहीही धोका नाही. ते दोघं भाऊ आपसात लढत आहे. त्यांनी आपलं घरचं सांभाळायचं. आम्ही बिलकुल 100% निवडून येत आहे. मग आता सुनील बाबू आणि अनुजा केदार लढत आहे. तर अनुजा केदार ताई लढत आहे, तर काँग्रेसच्या वोटावर काही परिणाम होणार का? जसं सुनील बाबू राहिले असते आणि आता अनुजा ताई आहे, याच्यामध्ये मतदातामध्ये काही म्हणजे असं प्रभाव? अनुजा मॅडम म्हणजे सुनील केदार साहेब हे निश्चित आहे. आणि बाप तो बाप रहेगा. मॅडम 100% विधानसभेतून निवडून येतात. हो का? ठीक आहे. कुठे चालल्या? कॉलनी WCL कॉलनी. राहता कुठे? कॉलनीतच राहता. मला सांगा, सावनेरच्या विधानसभा सुरू झालेल्या आहे, सावनेर विधानसभा. याच्यामध्ये माहोल कोणाचे वाटते आपल्याला? आता माहिती नाही कोणाचा माहोल आहे, पण बीजेपीच. हो का? जे महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना काढली होती, त्याचा फायदा मिळाला आपल्याला? नाही, आम्ही नाही काढला, आम्ही नाही घेतला. सर्व्हिसवर असल्यामुळे. हो का? तर योजना कशी वाटली ते महिलांसाठी? ठीकठाक आहे त्यांची. हे आहे ना, त्याचं म्हणजे फायदा झाला. हो, फायदा झाला आहे त्यांचा फायदा. आता या येणाऱ्या विधानसभेमध्ये फायदा होईल का इथे? हो हो, भाजपला. नाही, आम्ही पाहुणे आहे, आम्ही इथं नाही राहत. आता कुठं राहता? कुबाडा. आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. कोणाचा माहोल वाटते आपल्याला? माहोल सगळ्यांचाच आहे. सगळ्यांच्या? दोन्ही पक्षांचा माहोल आहे. दोन्ही पक्ष समान. कोण निवडून येणार असं वाटते आपल्याला? ते जनतेवर आहे, आम्ही काय सांगणार. हो. आता जे भावी आमदार होणार कोणी, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्या? म्हणजे कोणते कामे? अपेक्षा तर भरपूर आहेत, बघू काय पूर्ण करतात ते. कोणते कोणते कामे व्हायला पाहिजे? सगळे विकास व्हायला पाहिजे. विकास व्हायला पाहिजे. झालेलं आहे. तर आपल्याला इथे भावी आमदारकडून काय अपेक्षा आहे? भावी आमदार आशिष देशमुख. त्यांना या इथे 30 वर्षापासून एक बी काम नाही केलं. सुनील केदार त्याला प्रत्येक चान्स कसा? कोणते म्हणजे इथे म्हणजे कामे व्हायला पाहिजे? समस्या काय? नाही, इथे पुरे रोड नाही बनवून राहिले, काहीच नाही. फक्त खाचे घास निवडून याचं काम आहे. बाकी जनतेला काही दाखवत नाही, चेहरासुद्धा नाही दाखवत. यावेळेस आशिष देशमुख पक्का आहे. मला सांगा, आता या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आपल्या इथे, तर इथे आपल्या एरियात म्हणजे काय समस्या आहे? सावनेर विधानसभेत समस्या काही समस्या नाही. समस्या नाही काही, सगळ्या बरोबर आहे. हो, समस्याही राहिल्या तरी का कोण समस्या म्हणजे भावी आमदारकडून काय समस्या राहील बाब? म्हणजे आपल्याला अपेक्षा नाही आहे ना, काय व्हायला पाहिजे? चालूच आहे ना आता. काय व्हायला पाहिजे आपली? काही अपेक्षा काही नाही. माहोल कसं वाटतं? माहोल ठीक आहे. निवडणुकीचा माहोल ठीक आहे. दोघांचे माहोल ठीक आहे. हो. आता म्हणतो तुम्ही समस्याच नाही म्हणता काही? म्हणजे आपले समस्या सांगायला गेलं, बेरोजगारी, आरोग्याचा प्रश्न, काहीच नाही करत. ज्याचं करावं लागते ते तर आहे. तरी आपल्याला वोटिंग तर करावंच लागते. ज्याला करायचे आहे त्याला तर आपण वोटिंग करावंच लागेल आपल्याला. हां, आहे का नाही? फक्त एवढंच आहे की आपल्या जे आहे काही समस्या असतात परिसरातल्या, त्या भावी आमदारांनी करायला पाहिजे निवडून आल्यानंतर. करायला पाहिजे. आमचे आमदार साहेब सारेच कामं करते, लग्न आहे पासून सर्व. हो, मग
आपण आता सावनेच्या राजकमल चौकात आलेलो आहोत. कोणाचे माहोल वाटते आपल्याला सावनेरमध्ये? सावनेरमध्ये माहोल कोणाचे आहे तुम्ही सांगा ना. माहीत नाही बा आता कोणाच्या माहोल आहे. तर दोघंही पार्टी सेम दिसून राहिली. सेम दिसून कोणाचे माहोल वाटते आपल्याला? आशिष बाबू देशमुखचा माहोल वाटून आला थोडा. कोणाच्या? आशिष बाबू देशमुख. आशिष बाबू. कोणाचे माहोल वाटते आपल्याला? माहोल परिवर्तनाचा आहे. परिवर्तन कोण? आशिष बाबू देशमुख. परिवर्तन करणार. परिवर्तन करणार. हो का? इथल्या समस्या कोणत्या? समस्या इथे शाळा कॉलेजेस नाही आहे, दवाखान्यात सुविधा नाही आहे, रात्री बिरात्री डॉक्टर्स नाही राहत इथे, बेरोजगारीचं थोडा म्हणा. बाकी लोकांनी सांगितलंच असेल रीती घाट. पण इथे आता 3-4 टर्म झाल्या ना केदार साहेबांच्या. 4 टर्म झाल्या ना, तर आता नवीन माणसालाही चान्स देणं हे काम आहे ना आमचं. 5 रेजिमपासून जर त्यांना पाहत आहे, एक रेजिम दुसऱ्यालाही पाहणं काम आहे. हो का? असं आशिष बाबूमध्ये काय खासियत वाटते आपल्याला? ते डॉक्टर माणूस आहे, सुशिक्षित आहे, त्यांचे हॉस्पिटल्स आहे, नवीन काही विकास आणतील. MIDCमध्ये काही सोयीसुविधा नाही. आमची मुलं कडमेश्वर MIDCला कामाला जातात रात्री बेरात्री. जर MIDC आमची सावनेरला जवळपास राहिली, आज एक MIDC आहे इथे आमच्या सावनेरला, तिथे एकच कंपनी चिपकली फक्त पेप्सी कंपनी. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच कंपनी नाही, काही कोणते प्रोजेक्ट नाही. जर चांगले प्रोजेक्ट आले तर बेरोजगार मुलं तिथे लागतील. कशाला इतक्या दूर जावं लागेल? नमस्कार. आता आपल्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, तर याच्यामध्ये माहोल कोणाचे वाटते आपल्याला? माहोल तर माझ्या हिशोबानं BJPचा वाटून राहिला आहे. BJP. हो. आशिष बाबू. आशिष. आणि इथे आता 3-4 टर्म होते केदार साहेब आमदार, त्याच्याबद्दल विकास आपल्या क्षेत्राचे झाला असा, त्याच्याबद्दल समाधानी आहात? आम्ही तर तसे काही विशेष समाधानकारक नाही, कारण की आम्ही शेतकरी आहे. शेतकऱ्याला खास म्हणजे रस्त्याची जरूरत आहे आम्हाला, बाकी काही नाही. पांदन रस्ते रोज, आणि मला सांगा रोज आम्हाला संबंध म्हणजे रस्त्याशीच आहे. सकाळ उठला तर रस्ता. पांदन रस्ते झाले ना? पांदन रस्ते काही नाही आमच्या एरियामधले नाही झाले. हो का? कोणत्या एरियात? आमचा सुरला हेटी. जे हेटी एरियामध्ये. हो का? तर हेटी एरियामध्ये तर MIDC आहे ना? तिथे MIDC आहे, पर जे म्हणजे आमचा अर्धा भाग कामठीमध्ये जाते आणि अर्धा भाग हेटीमध्ये जाते. त्याच्या मधातली जे पांधन आहे 2 ग्रामपंचायतमध्ये येते, पण त्या पाणीचं काम नाही झालं. म्हणजे पाणी म्हणजे व्हायला पाहिजे. फक्त शेतकऱ्यासाठी पांधन आवश्यक आहे. म्हणजे आपला भावी आमदार कोण आपल्याला यायची अपेक्षा आहे? भावी आमदार जे होणार कोणी, आता भावी कोणते कामं करायला पाहिजे? रस्त्याचे अपेक्षा नाही, आपली अपेक्षा एकच आहे, रस्ते करायला पाहिजे. शेतीवाल्यासाठी, आमच्या शेतवाल्यासाठी फक्त रस्ते आवश्यक आहे. रस्ते आवश्यक आहे. आता आपण सावनेर शहरातील गांधी चौकात आलेलो आहोत आणि येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सावनेर शहरामध्ये कोणाचा माहोल आहे? अनुजा, सुनील बाबू केदार यांचा माहोल आहे. हे जिंकणार आहे. कोणाचे माहोल वाटते आपल्याला? माहोल दोघांचे आहे, अर्धा BJP. हो का? आपल्या विधानसभेत समस्या कोणत्या आहे? समस्या कास्तकाराच्या आहे ना, कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं. जो कोणी भावी आमदार येईल, जो बी त्यानं. हो. रोड, रस्ते, बेरोजगारी, रस्ते गिस्ते सगळे बरोबर आहे. ते कास्तकारा लंबी होऊन राहिले आहे. मजुऱ्या वाढल्या, कास्तकाराच्या म्हणजे खर्च नाही झेपून राहिला आहे. कोणाही माहोल वाटते? माहोल आता पाहू, आता कोणाचा एवढा आता जनतेचं चालू आहे. आता समस्या भरपूर आहे. कोणत्या म्हणजे भावी आमदाराकडून कोणत्या म्हणजे अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे शेतकऱ्याच्या याच्यावरून काही तेवढे हे नाही आहे. शेतकऱ्यासाठी जे भावाच्या याच्यावरून ते आता सोयाबीन 3,500वर येऊन गेलेला आहे, कापूस 6,500वर येऊन गेलेला आहे. या गोष्टीचा विचार करूनच सगळ्या हे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. निराशा आहे शेतकऱ्याबद्दल. समाधानकारक भाव नाही. कोणाचा माहोल वाटते आपल्याला?
आपल्याला काही समजत नाही बा माऊल आता पण गावात नाही पण गावात आपण गावाचा माऊल आहे भाजपाचा. हो का? कोणत्या गावचे आहे आपण? मंगसाचे. मंगसा. हो का? कोण येईन असं वाटते आपल्याला निवडून? आम्हाला 70% तर आशिष बाबू निवडून 70% विश्वास आहे. हो कारण की 5 पंचवार्षिक राहिला केदार पण काहीच नाही केलं केदारनं. सावने विधानसभेत कोणाचे माहोल वाटते आपल्याला? आशिष बाबू देशमुख. का बरं? परिवर्तन. आमदार साहेब आहे ना, 3-4 टर्म झाले ना केदार साहेब. खूप पाहिलं आमदार साहेबाचं. हो का? 25-30 वर्षापासून काहीच म्हणजे हे नाही आहे, इथं विकास नाही आहे, कोणते कामं नाही आहे, कॉलेज नाही आहे, दवाखाने नाही आहे बरोबर. त्यामुळं आता लोकांच्या मनात आहे परिवर्तन. येणार आशिष बाबू? आशिष बाबू चांगल्याच लीड नेणार आहे. हो का? येत आहे इकडं. आता तुम्ही केळवतचं ऐकून राहिला तुम्ही. नमस्कार. नमस्कार, बोला. मला सांगा, आपल्या सावनेरमध्ये माहोल कोणाचे वाटतं? सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये यावेळेस असं आहे, परिवर्तनाची लहर वाटून राहिली आहे. आणि 25 वर्षापासून जो एकमेव आमदार होता या ठिकाणी, विकासाच्या दृष्टिकोनातून काही कामं केले नाही आहे, म्हणून यावेळेस नवीन परिवर्तन होण्याची शक्यता आहे. यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आशिष बाबू देशमुख यांच्याकडे कौल दिसून राहिला आहे. हो का? येणार का? येणार. बघा, आपल्याला काय वाटते, माहोल कोणाचे वाटते? माहोल तर काँग्रेसचा वाटते बाबाला. काँग्रेसचे वाटते? हो का? आपल्या इथे 3-4 टर्म झाले सनी बाबूंच्या. त्यांनी आपल्या सावनेर विधानसभेमध्ये विकास केला, त्याबद्दल आपण समाधानी आहात का? समाधान आहे, पण माझ्या गावामध्ये चांगला विकास केला. कोणतं गाव आहे आपलं? खुबाळा. चांगला विकास केला. हो का? विधानसभेमध्ये? विधानसभेमध्ये आता थोडासा कम जास्त राहते. हो का? काय नाव आपलं? माझं नाव सुरेश इंगळे. कुठं राहता तुम्ही? खैरी पंजाब. मला सांगा, आता माहोल कोणाचे वाटते आपल्याला या विधानसभेमध्ये? कोण निवडून येणार? भाजप, काँग्रेस, आणखी कोणी? काँग्रेसचं वाटते. काँग्रेसच्या. हा. तुम्हाला कोणाचे वाटते माहोल? कोण निवडून येणार बा आता या निवडणुका आहे तर? काँग्रेस येईल. काँग्रेस. हां, तर इथे म्हणजे आपल्या इथं समस्या कोणत्या आहे इथे? हो, आपल्या इथे दादा आमच्या समस्या आहे बा. हो, तर भावी आमदाराकडून कोणत्या म्हणजे अपेक्षा आहे आपल्याला? कोणते कामे करायला पाहिजे? कामं म्हणजे कामं भरपूर आहे. कॉलेज झालं पाहिजे, जून दवाखाना झाला पाहिजे, आहे की नाही? रस्ते झाले पाहिजे, जसे आता खेडोपाड्यातले रस्ते आहे, यानं जे उद्घाटन करून ठेवलं आहे ते रस्ते झाले पाहिजे. हो का? माऊल कोणाची वाटते? माऊल आता सांगता येत नाही, दोघांमध्ये टक्कर आहे. म्हणजे मागील पंचवार्षिकपेक्षा यावर्षीची टक्कर कशी वाटते आपल्याला? चांगली आहे, ठीक आहे. मागच्या पंचवार्षिक? हो, यावर्षी टक्कर हो बरी आहे ना. हो, चांगली आहे. हो. कुठं राहता तुम्ही? खानगावला राहता. हो का? मला सांगा, आता विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, हो, तर याच्यामध्ये आपल्याला माहोल कोणाचे वाटते? माहोल दोन्ही पार्ट्याचा आहे. हो का? हो. कोणाचे माहोल वाटते आपल्याला? बस हे त्यांनी सांगितलं तेच. हो का? कोणाचे माहोल वाटते आपल्याला? BJP. कमल. का बरं? लोक परिवर्तन मागून राहिले. परिवर्तन. आता आणि दुसरी गोष्ट, परिवर्तन नाही, हे 25 वर्षापासून हे आमदार आहे, या काही विकास काही करत नाही, फालतूगिरी आहे. कॉलेजले मोठ्या शिक्षणाची पोराले काही सोय राहत, तिथं अपडाऊन करावं लागते, किराणा राहावं लागते गरीब लोकांच्या मुलाईले ना. डॉक्टरचं एखादं हॉस्पिटल चांगलं कोणतं. हो का? ठीक. कोणाची माहोल वाटते आपल्याला? काँग्रेसच्या. हो. कोणकोणती विकासाची कामे झाली आपल्या इथं सांगलीमध्ये आतापर्यंत या टर्ममध्ये? येथे आता 20-25 वर्ष होते केदार. भाऊ सांगा ना.
कोणकोणती कामे झाली विकासाच्या बाबतीत आपल्या सावने विधानसभेत? आपण समाधानी आहात का विकासाच्या बाबतीत? हो समाधानी. हो का? कोणकोणती कामे झाली? कामे झाले ना, दिसतं ना एवढं कामं नाही दिसत. कोणते कामे नाव सांगा. नाव सांगा. हे आता दवाखाना, आरोग्य, नाही विभाग नाही नाही सावनेरचा सिटीचा नाही झाला आहे, ते नगर परिषद BJPचे आहे. पण लोकल सावनेरचा नाही झाला आहे. बाकी आजूबाजूला ग्रामीण झालं, कडमेश्वर साईड विकास चालला.